नमस्कार मित्रांनो, मिताक्षी मल्टी सर्व्हिसेसच्या आयडी मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, जसे की आपण इंस्टाग्राम वरती व्हिडिओ अपलोड करतो त्याचप्रमाणे आजपासून आपण युट्यूब वरती अपलोड करणार आहे व्हिडिओ. तर मित्रांनो, जसे तुम्ही इंस्टाग्रामला आपले फॉलोअर्स वाढवले त्याचप्रमाणे आता सबस्क्राईब करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर जावा व आजच आपल्या आयडीला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर इंस्टाग्रामला जर तुम्ही फॉलो केले नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा. तर आपण वेगवेगळ्या प्रॉब्लेमचे वेगवेगळ्या वस्तूच्या इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ घेऊन येणार आहेत. तर तुम्हाला काही जर शंका वाटत असेल तर आपल्याला कमेंट करा, जेणेकरून कमेंट केल्यानंतर आम्ही त्याच्यावर एक चांगला असा व्हिडिओ बनवून अपलोड करताल. तर आज घेऊन आलो आपण पॉफ कंपनीमध्ये सोलार पीटीझेड कॅमेऱ्याचे इन्स्टॉलेशन. तर चला तर बघू. तर प्रथमतः आपण याची अनबॉक्सिंग करू. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये सोलार प्लेट मिळणार आहे. फिटिंगच्या साईजचे मिळणार आहे, स्क्रू वगैरे एलंकी वगैरे आहे याच्यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला आता मेन पॉइंट कडे आपण वळणार आहोत. तर आपला हा सोलारचा डुअल लेन्सचा कॅमेरा आहे. याप्रमाणे आपल्याला कॅमेरा मिळणार आहे या बॉक्स मध्ये. तर हे बघू शकता, हे अँटेना जेणेकरून 4G चं नेटवर्क चांगल्यापैकी यांना कनेक्ट होते. त्याचबरोबर हा लेन्स 360 मध्ये रोटेट होतो. त्याचबरोबर याच्यामध्ये पाठीमागल्या साईडला आपल्याला प्रकारे काढायचं. यामध्ये आपण मेमरी कार्ड टाकू शकतो आणि यामध्ये आपण सिम कार्ड इन्स्टॉल करणार आहेत. त्यानंतर ही कॅप लावून टाकायची. त्याचबरोबर मागच्या साईडला इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे आणि सोलार प्लेटचं कनेक्शन या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तर कॅमेरा परचेस केल्यानंतर ऍटलिस्ट 24 आवर्स याला पहिले आपल्या चार्जर वरती चार्जिंग करायचे आहे आणि नंतरच याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. तर आपण सेम असं करून ठेवलेलं आहे कॅमेऱ्याला पहिले. यासाठी आपण वापरणार आहेत 128 GB चं मेमरी कार्ड व 4G जिओचं सिम कार्ड. तर 128 GB च्या मेमरी कार्ड मध्ये 20 ते 25 दिवस रेकॉर्डिंग बघू शकतो आपण. तर आपण याला कसं इन्स्टॉल करायचं आपण पाहू. चला तर बघू. प्रथमतः कॅमेऱ्याच्या पाठीमागच्या बॅकच्या साईडला जे सिम कार्डचं पोर्ट दिलेलं आहे त्याला आपण ओपन करून घेणार आहे. त्याचबरोबर पहिले आपण ह्या साईडने सिम कार्ड इन्स्टॉल करणार आहे. बघू शकता तुम्ही, नोझल असलेली एक पिन घ्यायची. त्याने आपण असं हलकस प्रेस करायचं. त्याला प्रेस केलं की मध्ये अटकतंय ते. त्याचबरोबर सिम मेमरी कार्डचं पण सेम राहील. त्या टाइप मध्ये मेमरी कार्ड टाकायचं. त्याला एक हलकस प्रेस करायचं नोझल सारख्या पिनने आणि परत हे क्लोज करून टाकायचं. क्लोज केल्यानंतर इथं पॉवर ऑन ऑफ बटन आहे, त्याला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर असा आपला कॅमेरा परफॉर्मन्स देतो. तिकडे दाखवा. Alert area. Please leave. Alert area. Please अशा leave. प्रकारे कॅमेरा आपल्याला Alert area. Please leave. सायलेंट मध्ये Alert area. Please नोटिफिकेशन leave. देतो. तर आपण वळूया आता मोबाईलच्या इन्स्टॉलेशन वरती. आता मोबाईल वरती कसं Alert इन्स्टॉलेशन करायचं ते area. पाहू. Please तर leave. प्रथमतः आपण जाऊ प्ले Alert स्टोअरला. area. Please प्ले स्टोअर leave. प्ले स्टोअर मध्ये गेलो. Alert area. इथे सर्च Please करायचं leave. आहे. आपल्याला सर्च करायचंय कॉफ COFE ऑनलाईन. ऑनलाईन केल्यानंतर हा कॉफ ऑनलाईनला आपण पहिलेच इन्स्टॉल केलेला आहे म्हणून डायरेक्ट आलेला आहे. त्याला आपण ओपन करणार. त्या प्रकारे आपल्याला डायग्राम ओपन होईल. त्यामध्ये आपण हा रजिस्टर वरती क्लिक करणार. ऍग्री अँड कंटिन्यू वरती क्लिक करणार. त्यानंतर आपण इथे ईमेल आयडी टाकणार. त्याचबरोबर इथे आपण पासवर्ड टाकणार. एक अल्फाबाईट वापरायचं. त्यानंतर
स्मॉल मध्ये अल्फाबेट वापरायचे, त्यानंतर @ टाकायचं आणि नंबरिंग मध्ये कुठलाही एक अंक टाकायचा, त्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आपण जो ईमेल आयडी दिलेला आहे त्यावरती व्हेरिफिकेशन कोड जाणार आहे. तर आपण ईमेल आयडी वरती येतो. या प्रकारे आपल्याला ईमेल वरती जायचं आहे. हे पहिला मेसेज आलेला आपला नियर प्ले, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि व्हेरीफाय नाव करायचं. व्हेरीफाय नाव केल्यानंतर ऍक्टिव्हेशन सक्सेसफुल येणार आहे. त्या प्रकारे आपण लॉग इन तयार करून घेणार आहे. त्याच्यामध्ये ऍड करण्यासाठी आपल्याला हे प्लस बटन वरती क्लिक करायचं आहे. स्कॅन डिव्हाइसला घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला पाठीमागच्या साईडला कॅमेऱ्याचा QR कोड दिलेला आहे सिरियल नंबरच्या वरती. त्याला असं आपण ह्या प्रकारे आपण स्कॅन करणार आहोत. स्कॅन केल्यानंतर ऍड डिव्हाइस म्हणून येणार आहे. थोडं बफरिंग करेल ती 2 मिनिट. ह्या प्रकारे ऍड सक्सेसफुली म्हणून येईल. त्यानंतर आपण इथे जे नाव द्यायचे ते आपण देऊ शकतो. जसं की आपण देणार फार. त्याला ओके करायचं आणि कम्प्लीट वरती क्लिक करायचं. कम्प्लीट वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड सेव्ह केला तर सेव्ह करायचा किंवा कॅन्सल करायचा. त्यानंतर आपण बघू शकतो एका क्लिक वरती आपल्याला कॅमेरा लाईव्ह दिसेल. आपण प्लेबॅक बघायचा असेल तर प्लेबॅक वरती क्लिक करून आपण प्लेबॅक बघू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला पुश मेसेजिंग येतात. मेसेज वरती क्लिक केल्यानंतर वुमन डिटेक्शन झाल्यानंतर आपल्याला असे क्लिक शॉर्ट फिल्म्स येतात. त्यानुसार आपण रेकॉर्डिंग मध्ये जाऊन परत बघू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपल्याला अलार्मची सेटिंग लावायची असेल तर आपण सेटिंग मध्ये जायचं. सेटिंग मध्ये गेल्यानंतर स्मार्ट अलार्म मध्ये जायचं. अलार्म लिंकेज मध्ये जायचं. तिथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या सेटिंग आहेत. डिव्हाइस रिंगटोन मध्ये गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या बेल अलार्म किंवा मग हेविंग अलार्म आपण लावू शकतो. तर हेविंग अलार्म आपण ॲम्ब्युलन्स सारखा आवाज घेणार आहेत. तर तुम्हाला मी वाजवून दाखवतो. ह्या प्रकारे त्याचा आवाज येतो. तर मित्रांनो चला तर आपण वळूया कॅमेऱ्याच्या फिटिंगकडे. तर आपण बघितल्याप्रमाणे आपल्याला असे स्क्रू वगैरे मिळालेले आहेत कॅमेऱ्यासोबत. तर आपण हे अनबॉक्सिंग करू स्क्रू. तर आपण हा कॅमेरा ह्या प्रकारे पकडणार आहे आणि सोलार प्लेट आपण याच्यावरती अशी लावणार आहे. प्रथमतः आपण सोलार प्लेट वरती हा एल्बो आपण कनेक्ट करणार आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण कनेक्ट करणार आहे. आपल्याला सोबत एलिंकी दिलेली आहे टाईट करण्यासाठी. तर याचा उपयोग करणार आहेत आपण. पूर्णपणे टाईट करून घेणार आहेत. बघू शकता तुम्ही. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो. आपली प्लेट एकदम सोलारची पॅक झालेली आहे. तर आपण याला कॅमेऱ्यावरती फिटिंग करणार आहोत. तर अशा प्रकारे कॅमेऱ्यावरती आपण फिटिंग करणार आहोत. तर बघा दुसरे आपले जे हे स्क्रू दिलेले आहेत ते आपण असे फिक्स करणार आहे त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडने पण फिक्स करणार आहे. बघू शकता त्याप्रमाणे आपला कॅमेरा फिटिंग झालेला आहे. तर आपण पाठीमागच्या साईडने केबल घेऊन त्याचं प्रॉपर इन्स्टॉलेशन करणार आहेत. आपण केबलच्या प्लग मध्ये टाकणार आहेत. या प्रकारे आणि सेम आपण असाच कॅमेरा भिंतीला लावणार आहे. दोन होल पाडून घेणार आहे आणि याला स्क्रू मध्ये टाईट करणार आहे.
तर अशा प्रकारे आपण इन्स्टॉलेशन ऑफ कॅमेऱ्याचं करू शकतो. त्याचबरोबर जर आपल्याला कॅमेऱ्याला सेपरेट बसवायचं असेल, सेपरेट प्लेट बसवायची असेल, तर आपण या प्रकारे इन्स्टॉलेशन करतो. तर या प्रकारे आपण हे याच्यामध्ये ऍड करायचे. बघू शकता मी कसं ऍड करतो. तर इकडल्या बाजूला एक ऍड करायचं आणि ह्या साईडला एक ऍड करायचा. ऍड केला त्यानंतर आपल्याला प्लेट याच्यावरती हळूवारपणे ठेवायची. प्लेट फिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्या स्क्रू वरती याला टाईट करायचे आहे. सेम दुसऱ्या बाजूकडून दुसऱ्या साइड करणं आपण सेम स्क्रू लावून आपण टाईट करणार आहे. ह्या प्रकारे आपण स्टँडला प्लेट फिक्स केलेली आहे आणि हा स्टँड आपण डायरेक्ट भिंतीला फिक्स करू शकतो ह्या प्रकारे. आणि साईडला त्याचा आपण कॅमेरा फिक्स करणार आहे. तर दूरवर जरी अंतर असेल तर आपण ह्या प्रकारे आपण इन्स्टॉलेशन करू शकतो. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा. तर लवकरात लवकर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद मित्रांनो.